जय माता दी, सुप्रभात, नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आता आपण चाललोय आपल्या ट्रिप मधल्या मेन डेस्टिनेशनला म्हणजे वैष्णोदेवीला. तर आपला ट्रेक चालू होतोय आणि आता वाजले सकाळचे 5:30. तर चला आता मित्रांनो, सर्व काही मंडळी आपली इथे जमली आहे आणि सर्वजण निघालोय आता. आणि मित्रांनो, आपला वातावरण कसं आहे बघू शकता, थोडा पावसाळ वातावरण आहे. तर पाऊस कधीही पडू शकतो. आम्ही आलो तेव्हा सकाळी पण पाऊस पडत होता. पाऊस पडण्याची शक्यता सर्वात जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही बॅग कॅरी केलं. बॅगेमध्ये आपला रेनकोट किंवा छत्री तुम्ही घेऊन कॅरी करू शकता. आणि आपला ट्रेक असणार 14 किलोमीटरचा. तर 12 किलोमीटरपर्यंत वैष्णोदेवी आणि 2 किलोमीटर भैरवनाथाचा ते रोपवेचा ट्रेक असणार आहे. तर चला मित्रांनो, निघूया आपण आता. तर मित्रांनो, ट्रॅक चालू होण्याआधी आपण जय मातेचा जयघोष करूया. बोला वैष्णोदेवी माते की जय. बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी, बोलो जय माता दी, वैष्णोदेवी माते की जय. तर मित्रांनो, हे बघा, तुम्ही एंट्री केलात की एंट्रीच्या बाजूला तिथे आपल्याला दिसतंय आहे एंट्री फॉर RFID. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला इकडे जायचं आहे आणि ही रजिस्ट्रेशन ID बनवायची आपल्याला पुढे जाऊन. कटरा RFID कार्ड आपलं जिथे बनतो ना, तिथे आपण आता हे बनवलेलं आहे. आधार कार्ड मेडेत म्हणजे कंपल्सरी आहे आणि आधार कार्ड शिवाय हे RFID कार्ड देत नाही. हे RFID कार्ड दर्शनासाठी उपयुक्त आहे, कारण जम्मू काश्मीरच्या गव्हर्नमेंटने हे कंपल्सरी केलं आहे. कशासाठी? की यात्री लोक जातात ना, त्यांची RFID मधून ते यात्री किती गेलेत किंवा किती आहेत, आता प्रेझेंट त्यांना लोकेशन किंवा लाईव्ह लोकेशन याद्वारे कळतं की किती जणांचं दर्शन झालंय, किती जण लाईव्ह लाईनमध्ये आहेत, ते याद्वारे कळतं. आता आपण जाणार आहोत माताच्या भवनमध्ये. इथून फक्त 14 किलोमीटर ट्रॅक आहे, तो सर्वजण आपण करणार आहोत. बोलो सच्चे दरबार की जय माता. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमची पोरं फिरायला आलेली आहे. त्यांना व्यवस्थित फिरून दे. काय चुकी झाली तर माफ कर. सगळ्यांना सावकाश जाऊन दे, सावकाश येऊन दे. त्यांचं दर्शन व्यवस्थित होऊन दे. वैष्णोदेवी माते की जय माता दी, जय माता दी. जोर से बोलो जय माता दी, प्यार से बोलो जय माता दी. माँ शेरावाली जय माता दी, माँ पाड़ावाली जय माता दी. वैष्णोदेवी माते की जय, वैष्णोदेवी माते की जय. आपण पंजीकरण तिकडे केलंय, त्या गेटमध्ये आतमध्ये गेलेलो. तिकडे आपला ID बनलाय. आणि मित्रांनो, आता आपल्याला इकडून जायचं सरळ. आपला हा ट्रेक इकडे चालू होतोय आणि ट्रेक आपला चालू होतोय सकाळी 6:30 वाजता. आता आपला ट्रेक कधीपर्यंत चालणार आहे, किती वाजेपासून संपणार आहे ट्रेक, तर आपल्याला समजेल. 1 तास गेलाय आम्हाला ID बनवण्यासाठी आणि सर्व काही मॅनेजमेंट करण्यासाठी. तर चला आता जाऊया, आपण ट्रेक चालू करूया. तर बोलो शेरावाली माता की. MT पार्क आहे, तिकडे उतरलं आपल्याला टॅक्सीनी. आणि जर तुम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे तर ह्याच्या पुढचा प्रवास तुम्ही रिक्षाने करू शकता. टॅक्सीच्या भानगडीत करू नका, टॅक्सीवाले लुटतात. आणि प्लस तुम्हाला फक्त 200 मीटरच्या अंतरामध्ये सोडतात. आणि आता थेंब थेंब पाऊस पडायला सुद्धा सुरुवात झाली आहे. आणि बघू शकता मित्रांनो, पूर्ण ढगांच्या आडमध्ये आपले माता वैष्णोदेवीचं मंदिर गेलं आहे. एका साईडला धुके गेलं आहे. तर चला प्रवास कंटिन्यू करूया. आणि आपली सर्व मंडळी आता आली आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता, आता आपण आलोय स्वागत गेट जवळ. आणि ह्या स्वागत गेट मधून आपण जाताना आपली चेकिंग होणार आहे. तर काही अनलिगल कोणी घेऊन येत असेल तर इथून त्यांना बाहेर करण्यात येतं किंवा त्यांचं सामान काढून घेऊन येतं. तर हा बघा स्वागत गेट
खूप छान आणि खूप सुंदर असा बनवलाय. हा बघू शकता. हे बघा खूप सुंदर. आणि इथे बाजूलाच आपल्याला मातारांचं दर्शन होतं. आणि हे बघा सकाळची आरती भजन चालू आहे. मित्रांनो लाईव्ह भजन आपल्याला बघायला भेटतोय बघा. आणि हे आपले लाईन आहे आपली. तर लाईन मध्ये चाललोय आपण. तर मित्रांनो आता आपली चेकिंग झाली आहे आणि आपण आतमध्ये एंट्री केली आहे. आणि एंट्री केली आता आपण 7:30 वाजता. तर आता बोलू शकतो आपला ट्रेक चालू झाला आहे. आणि सर्व आपले एकत्र चालले आहेत लाईन मध्ये. आपण जेव्हा ट्रेक करतो तेव्हा आपल्याला रस्त्यामध्ये असे ढोल ताशावले भेटतच राहतात. तर चला आता आपला प्रवास कंटिन्यू करूया. आणि तुम्ही इथे पिट्टू पालखी किंवा खच्चर तुम्ही करू शकता. तर त्याचे प्राईज आता समोर मित्रांनो येत असतील. हे बघू शकता. आणि काउंटर ऑलमोस्ट फुल आहे. हे बघू शकता काउंटर फुल आहे. तर मित्रांनो हे बघा इथे छोट्या मुलांसाठी गाडी आहे. छोटी मुलं नाही तर तुम्ही बॅगसुद्धा ह्याच्यामध्ये ठेवून जाऊ शकता. आणि 500 रुपयाची प्राईज आहे. 500 रुपये पे करून ही जी गाडी आहे ती तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता. आणि आता आपण आपला जो ट्रेक आहे तो कंटिन्यू करतो आहे. आणि बघू शकता जे श्रद्धालू आहे जे भक्त आहेत ते खूप सारे आहेत. आता काउंटरसुद्धा फुल आहे इथे जो खच्चरचा आणि पालखी आणि पिट्टूचा आहे. हे बघा लहान मुलांसाठी गाड्या बोललो होते मी. तर मित्रांनो आता आपण आलोय बाणगंगाला. आणि ही बाणगंगा आहे. तुम्ही इथे जाऊन शॉपिंग करू शकता. नंतर मग मुंडन सुद्धा इथे होतं. आणि हे बाणगंगाचा तलाव आहे. बघू शकता आता सध्या पाणी नाही. पाऊस नाही पडला त्याला पाणी नाही. आणि हा पाईप फुटला आहे तोच पाणी इथे आपल्याला बघायला भेटतोय. तर ही बाणगंगा आहे. आणि इथे लोक स्नान सुद्धा करतात. पण आता पाणी नाही आहे. बघू शकता पूर्ण सुकलं आहे. आणि तिथे आता स्नानगृह आहे. तिथेच लोक स्नान करतात आहेत. हे बघा असंच एक पुढे सुद्धा तलाव आहे. नंतर 10 ते 20 मिनिटच्या ट्रेक नंतर तुम्हाला शुभ्रा भवन भेटेल. तर इथे लंगर सुद्धा लागतो. तर सकाळी संध्याकाळी आणि दुपारी 3 टाइम लंगर लागतो. तर इथे तुम्ही लंगरचा सुद्धा लाभ घेऊ शकता. सर मित्रांनो आता जूनचा एंडिंग चालू आहे. आणि एंडमध्ये आपल्याला 25 ते 30 हजार पब्लिक पर डे आपल्याला जाताना दिसतोय. पर डे 25 ते 30 हजार लोक जातात. आणि जूनच्या स्टार्टिंगला आला असतात तर 15 ते 20 हजार पब्लिक पर डेला जात होतं भक्तजन यात्री. तर आपण पण जाऊया आता पुढे कंटिन्यू करूया प्रवास. तर मित्रांनो आपण अर्धा तासातून कंटिन्यू ट्रेक केला आहे. आणि हे बघा खूप सुंदर असं आपल्याला दृश्य बघायला भेटतोय आहे. इथे शिवजी माता पार्वती सरस्वतीजी हनुमानजी खूप छान असं दृश्य आहे इथे. तर मित्रांनो तुम्ही ट्रेक कंटिन्यू करताय. तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल किंवा तुम्हाला दमाचा किंवा अजून काही प्रॉब्लेम होत असेल मेडिकल इश्यू होत असतील तर इथे मेडिकल युनिट आहे. जागोजागी आपल्याला मेडिकल युनिट बघायला भेटतोय. इथे पुष्पांजली चरण पादुका हा मेडिकल युनिट पहिला इथे आपल्याला बघायला भेटतोय. आणि तुम्हाला काय मेडिकल इश्यू होत असेल दमाचा किंवा अजून काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही इथे मेडिकल युनिटमध्ये तुम्ही इथे चेकअप करू शकता. असे मेडिकल युनिट आपल्याला पुढे बघायला भेटतील. आणि तुम्ही आयडेंटिटीवर सुद्धा बघू शकता इथे आपल्या मेडिकल युनिटची जी जागा आहेत तर इथे दिलेले आहेत. तर आपल्याला पुढे जायचं आणि आपल्याला कंटिन्यू करायचं. पुन्हा एकदा आपली थोडी पब्लिक पाठीमागे राहिली आहे तर इथे आपण थोडी त्यांची वाट बघतोय. आणि पुन्हा एकदा ट्रेकला सुरुवात करणार आहोत. आता आपण येऊन पोचलोय चरण पादुका मंदिर. इथे येऊन पोचलोय. हा बघा चरण पादुका मंदिर. चरण पादुका मंदिर गेल्यानंतर आपल्याला इथे बघायला भेटतात इथून 360 सीट आहेत. तुम्हाला जर दम लागत नसेल तर इथून प्रवास करा. नाहीतर मग हा रोड आहेच तुम्ही प्रवास करू शकता. हा पूर्ण प्लेन आहे आणि हा शिडीचा रस्ता आहे. तर चला. आणि मित्रांनो आपल्याला जागोजागी पाणी भरण्यासाठी इथे जलाशय दिलेले आहेत. हे बघा इथे पाणी भरायचं. आता नीलूसुद्धा इथे पाणी भरतोय.
तर मित्रांनो ट्रेक करून आपल्याला झाला आहे 1 तास 45 मिनिटं आणि 1 तास 45 मिनिटामध्ये आपण आता पोहोचलोय हा बघा अंबालिका कॅम्पला. अंबालिका कॅम्पमध्ये सुद्धा आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट मिळून जाते. आणि मित्रांनो माकड आहेत, तर माकडांपासून सावधान थोडं, कारण माकड आहे ना तुमच्याकडून गॉगल, मोबाईल, अजून कोणत्या गोष्टी तर हातामध्ये खाण्याची गोष्ट असेल कोणती तर ती सुद्धा ते घेऊन जातात. तर थोडं सांभाळून. आणि हे बघा तुम्हाला बोललो तर शेड आहेत, तर कंटिन्यू आपल्याला वरती जाईपर्यंत शेड आहेत. आणि जो मधला पॅच आहे त्यांचं काम चालू आहे, तर तो सुद्धा नेक्स्ट इयरपर्यंत कंप्लीट होऊन जाईल. मित्रांनो 2 तास झालेत आपल्याला ट्रेक करत करत आणि आता आपण आलोय जिथून 2 रस्ते कट होतात, 2 रस्ते वेगवेगळे होतात. तर हिमकोटी मार्ग 5.5 किलोमीटर आहे आणि हातीमाता मार्ग 6.5 किलोमीटर. तर असं काही आहे. आणि लंगरसाठी तुम्ही अजून पुढे जाऊ शकता इकडे. तर आम्ही आता जातोय आहे हिमकोटी मार्ग पकडतोय, 5.5 किलोमीटर आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो भीमकोटीच्या रस्त्यापासून अजून थोडं पुढे आलो आपण, तर आपल्याला इथे ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा बघायला भेटते आहे. जर कोणाला इमर्जन्सी काही सिच्युएशन झाली, जर इमर्जन्सीमध्ये कोणाला दमाचा त्रास असू शकतो किंवा अजून काही प्रॉब्लेम झाला तर ॲम्ब्युलन्स सेवा आहेत हे बघा. तर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये डायरेक्ट तुम्हाला इथून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू शकतात किंवा तुम्हाला ट्रीटमेंट लवकरात लवकर भेटू शकते. आणि मित्रांनो तुम्ही बघताय कंटिन्यू फॉग वाढतोय, कंटिन्यू धुकं वाढत चालले आणि मस्त आहे की हवेमध्ये गारवा झालाय. त्यामुळे थोडं बरं वाटतंय, थंड वाटतंय, कारण आम्ही पूर्ण घामाने भिजलेलो त्याच्यामुळे आता थंड वातावरण वाटतंय. काय आता थंड वातावरण झालं ना पूर्ण तर बरं वाटतंय आता आणि ट्रेक करण्यासाठी सुद्धा आनंद होतोय. तर इथे पुढे घोड्यांना अलाउड नाही, आपण आता चालत चाललोय आणि घोड्यांचा रस्ता दुसरा आहे. तर चला जाऊया आता भवनकडे आपण. बोला शेरावाली माँ सच्चे दरबार की जय. तर मित्रांनो आता आम्ही थंड पाणी तिथे प्रत्येक इकडे जलाशय आहे, तर पाणी पिल्लाय आणि सोबत कॅडबरी घेतली, ती पण मिल्कची, पूर्ण मिल्कनी बनलेली आहे. हे बघा आपल्या कृष्णादाने घेतले एनर्जी येण्यासाठी, थोडी मिल्कची कॅडबरी घेतली, खातोय जास्त नाही 1 ते 2 पीसेस खातोय आणि पाणी पिल्लाय. तर चला थोडी एनर्जी आली आहे पाणी पिल्ल्यावर. तर मित्रांनो हिमकोटी फक्त 1 किलोमीटर राहिलंय हो का. तर मित्रांनो हळूहळू पावसाला सुद्धा सुरुवात झाली आहे. तर आम्हाला या शेडच्या खाली तर जाणवत नाही आहे पाऊस पडतोय ते, कारण बाजूला धुकं पण एवढी आहेत की पाऊस दिसत सुद्धा नाही आहे. हा बघा शकता धुका खूप आहे, खूप म्हणजे खूप आहे धुका. फक्त आपल्याला 50 मीटरपर्यंत जे समोरची माणसं किंवा समोरचा जो व्ह्यू आहे 50 मीटरपर्यंत दिसतोय. त्याच्या पुढचा व्ह्यू पूर्ण व्हाईट झाला आहे, कारण धुकांनी तो पूर्ण वेढला गेला आहे. हा बघू शकता 50 मीटरच्या पुढे काहीच दिसत नाही, काहीच दिसत नाही आहे. आणि पाऊस सुद्धा पडतोय. हा बघा पाऊस पडतो, तुम्हाला दाखवतो. हा बघा. तर चला मित्रांनो जाऊया माता राणीच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो हिमकोटीला आपण पोचलो आता आणि हे बघा पाऊस जोरात आलेला, तर पाऊस जोरात येऊन गेला. हा बघा पूर्ण भिजला. हा बघा ह्याच्यावरती शेड नाहीत आणि झाडं बघा धुक्यामध्ये खूप सुंदर अशी दिसत आहे आणि पूर्ण रोड भिजला आहे. तर चला आपण जाऊया. तर मित्रांनो फायनली बघू शकता आपण येऊन पोचलो आता आपल्या माता शेरावालीच्या दरबारमध्ये. फक्त 2 किलोमीटर राहिलेत
तर खूप आनंद होतोय आणि ट्रेक एवढा थकवणारा तर नव्हता. बाकी आता जाऊया आणि माता राणीचं दर्शन करूया. तर चला, आपली जी मंडळी आहे पुढे गेली आहे, तर चला आपण पण जाऊया आणि प्रवास कंटिन्यू करूया. सोबतच आपली काही मंडळी पाठीसुद्धा राहिली आहे. तर आता बघूया दर्शनासाठी आपण पुढे जाऊन त्यांच्यासाठी थांबायचं आहे की दर्शनासाठी पुढे जायचं आहे. तर आता आपल्यासोबत कृष्णा दादा आहे, तो ठरवेल. तोपर्यंत आपण जाऊया. 2 किलोमीटर राहिलेत म्हणजे जवळजवळ फक्त 20 मिनटं ते 25 मिनटामध्ये आपण पोहोचणार आहोत. तर चला. तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोचलोय. बघू शकता पार्वती भवनला येऊन पोचलोय आणि इथे तुम्हाला लॉकरची सुविधा सुद्धा भेटते, चेंजिंग सुद्धा करू शकता तुम्ही इथे. तर बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही इथे येता. आणि याच्या पुढे तुम्ही जर जाताय तर तिथे रोपवे आपल्याला भैरवनाथाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी बघू शकता. तिकडे रोपवे सुद्धा आलेली आहे, ती बघा ती रोपवे तिकडे. तर इथून रोपवेची सुविधा आहे. तर तुम्ही रोपवेने जात असाल वरती नंतर, तर इथून तुम्हाला तिकीट काढून मग वरती जायचं आहे. आता आम्ही बघतोय लॉकरला बॅगा ठेवायचं आहे कसं काय, पुढे आपल्याला बॅग अलाउड आहेत की नाही आहेत. तर चला पहिलं बघूया, नंतर आता आपला दर्शनसाठी जायचं आहे. आणि अजून आपली काही मंडळी पाठीसुद्धा राहिली आहे. तर आता बघूया, त्यांना सुद्धा थांबायला लागणार आहे. तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोचलोय मनोकामना भवन. आणि इथे डॉर्मेटरी सुद्धा आहे. तर खालून तुम्ही रिझर्व करून येत आहे, बुकिंग करून येत आहे. तर इथे तुम्ही नाईट स्टे करू शकता. हे बघा, पर बेड 150 रुपये इथे आहे बघा. आणि इथे जेवणाची सुद्धा आणि राहण्याची सुद्धा सोय आहे. तर तुम्ही राहू शकता इथे. आणि हा बघा, इथे मोठासा भोजनालय आणि विश्रामगृह आहे. तर विश्रामघर आणि भोजनालय इथे आहे. तर आम्ही दर्शन करून आल्यानंतर इथे भोजनालयाचा आनंद घेऊ. आणि बघू शकता धुकं अजून खूप आहे. तर चला जाऊया आपण दर्शनासाठी. तर मित्रांनो, हा बघा, हा मेन एंट्री गेट आहे. तर आपल्याला इथून जायचं आहे, आतमध्ये एंट्री करायची आहे. त्याच्या अगोदर आपण लॉकरला आपले बॅग, मोबाईल, अजून चामड्याचा पट्टा, अजून कोणत्या तर गोष्टी असतील, इलेक्ट्रिक सामान, ब्लूटूथ अजून काय असेल तर ते आपल्याला लॉकरला ठेवायचं आहे. तर चला आपण लॉकरला इथे खाली ठेवूया आणि मग वरती पुन्हा दर्शनासाठी जाऊया. मित्रांनो, 2 आणि 3 नंबरचा इथे काउंटर दिलेला आहे. तिकडून तुम्ही खाली आलात, रस्ता येतो, 100 पायऱ्या आहेत. आणि इथे निःशुल्क सेवा तुम्हाला लॉकर भेटून जातील. निःशुल्क, तुम्हाला पैसे पे करण्याची गरज नाही. हे बघा, खूप सारे लॉकर आहेत. तुम्हाला फक्त इथून लॉक दिलं जाईल. जर ज्या कुठल्या लॉकरला लॉक लावलेलं नाही, तो लॉकर खाली असतो, त्या लॉकरला लॉक लावून तिथे आपल्या वस्तू ठेवायच्या आहेत. तर निःशुल्क सेवा पाहिजे असेल तर इथे येऊ शकता. तर मित्रांनो, आता आपलं दर्शन झालं, दर्शन करून आलोय. खूप छान असं दर्शन झालंय. आणि मित्रांनो, गुफेमध्ये गेलेलो आतमध्ये. तर गुफामध्ये सुद्धा खूप छान असं दर्शन झालं, एकदम जवळ. तर माता राणीच्या पूर्ण पायाजवळ गेलो आपण आणि पायाजवळ जाऊन दर्शन घेतलं पूर्ण. आणि मित्रांनो, तुम्ही जेव्हा जाता दर्शनासाठी तेव्हा काचेमधून 2 साईडना काच आणि व्ह्यू आहे ना मित्रांनो, एवढा भारी दिसतो ना. खूप छान, खूप सुंदर असा व्ह्यू बघायला भेटतो. तिकडे तर मोबाईल अलाउड नव्हता आणि आता वातावरण क्लीन झालंय, त्याच्यामुळे तर खूप छान, जास्तच सुंदर दिसत होता. तर आपण कृष्णादाला विचारूया. दादा, तुझं दर्शन कसं झालंय? खूप छान झालं. तर मित्रांनो, आता वेदर क्लीन झालंय आणि बघू शकता इथे आपल्याला मंदिर दिसतंय. तर इथेच मंदिर आहे. इथून आपल्याला असं फिरून जाऊन तिकडे पाठी माता वैष्णोदेवीची गुफा आहे. तर तिकडे जाऊन आपल्याला दर्शन करायला होतं. आणि हा समोरच आपल्या स्नानगृह आहे. तर तिकडे जाऊन तुम्ही स्नान करू शकता. आणि मित्रांनो, इथे लॉकर सिस्टीम आहे. तर ही डिजिटल लॉकर सिस्टीम आहे. इथे डिजिटल लॉकर तुम्ही घेऊ शकता. तो आपल्या स्कॅन केल्याशिवाय तुमचं लॉकर उघडणार नाही. आणि मित्रांनो, हे इथेच पुढे हे बघू शकता. तर मित्रांनो, इथे पुढे लॉकरच्या समोरच, इथे बघा, तर लॉकरच्या समोरच तुम्हाला रोपवेसाठी तिकीट काउंटर आहे.
तर रोपवेसाठी तिकीट काउंटरला तुम्हाला इथून खालून चालत असा, ही बघा लाईन बघा किती मोठी आहे मित्रांनो. तर इथून पूर्ण असं तिथपर्यंत जाईल. हे बघा तिकडे तुम्हाला रोपवेची तिकीट भेटून जाईल. तर एवढ्या लाईनमध्ये उभं राहायचं आहे. आणि मित्रांनो तुम्ही तिकीट काढून नंतर मग रोपवेने भैरवनाथाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ शकता. तर मित्रांनो आता आपण वैष्णोदेवीचा जो 3D शो बघितला आहे. तर ह्यांना विचारा सर्वांना, तुम्ही ह्यांनी पण सर्वांनी बघितला आहे, तर कसं वाटलं तुम्हाला? 3D शो मध्ये संपूर्ण वरती आपण ज्याप्रमाणे ड्रोननी ज्याप्रमाणे जे बघतोय त्याप्रमाणे सगळा अनुभव आहे. आणि बघताना एकदम असं वाटतं की आपण त्याच्या जवळ जातो. एकदम चांगला सुखद अनुभव आहे. त्याच्यातच अजून भैरवनाथाचं पण दर्शन आपण जर इथलं जर कोण घेत नसेल तर तेही दर्शन त्यात भेटून जातंय. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय? खूपच छान असं 3D मध्ये दाखवलं होतं. तर तुम्ही बघू शकता वैष्णवी देवीची संपूर्ण अशी हिस्ट्री त्या 3D शोमध्ये आम्ही बघितली, जी काय हिस्ट्री आहे वैष्णोदेवीची. तसेच जर आपण भैरवनाथाचं दर्शन वर घेऊ नाही शकलो रोपवेने, तर त्यांनी इथं भेट द्यावी. त्यांना सगळं भैरव दर्शन अगदी आईच्या पायापर्यंत आपण जाऊ शकतो आणि दर्शन घेऊ शकतो, असं ती 3D पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. तर ज्यांना कोणाला रोपवेने दर्शन घेता येणार नाही त्यांनी त्या 3D पिक्चरवर भेट द्यावी. तुम्हाला नक्कीच देवीचं आणि भैरवनाथाचं दर्शन होऊन जाईल. तर मित्रांनो दर्शन करून झाल्यानंतर खूप टाईम नंतर आपली मंडळी वापस भेटली आहे. तर त्यांना विचारूया, तुमचं दर्शन कसं झालं? दर्शन कसं झालं तुझं? दर्शन आमचं मस्त झालं. 2-2 वेळा दर्शन झाला वैष्णोदेवीचा. नाही त्रास नाही, पावसाचा त्रास नाही, कसला त्रास नाही. व्यवस्थित दर्शन सर्व झालं आमचा. आनंद नाही, कोणाला कायच नाही झाला त्रास. व्यवस्थित दर्शन, सगळं मजेत आहे. आता भैरवनाथच्या दर्शनाला चाललो आम्ही सगळेजण. तर चला मित्रांनो आता चाललो आहे भैरवनाथच्या दर्शनासाठी. आणि हा ट्रेक आहे 1.5 का 2 किलोमीटरचा काहीतरी आहे. तर चला जाऊया आपण. तर मित्रांनो भैरवनाथच्या दर्शनासाठी जातो आम्ही. हे बघा, आणि मध्येच आम्हाला हरिण बघायला भेटले. हे बघा, तर ही हरिणीची प्रजाती आहे कोणतरी. हे बघा खूप छान. हे बघा, तर ही हरणीचीच प्रजाती आहे कोणतरी. आणि आपला ट्रेक कंटिन्यू आहे. आणि हा आपला प्लेन रोड आणि ही पूर्ण स्टीप चढाई आहे. पूर्ण सरळच्या सर्व स्टीप आहे एकदम. हे बघा पूर्ण सरळ चढाई आहे पूर्ण. आणि हे बघा इथे हरिण. तर मित्रांनो आता आपला भैरवनाथाचं सुद्धा दर्शन झालंय. आणि हे बघा समोर आपल्या भैरवनाथाचं मंदिर. तर दर्शन घेतलंय, खूप छान असं दर्शन झालंय. आणि आता आम्ही आहोत भैरवनाथ आणि वैष्णोदेवी जो डोंगर आहे त्याच्या टॉपला आहोत. इथून व्ह्यू काही अशा प्रकारे दिसतोय. बघा सर्व काही धुकेत ढगांनी पूर्ण वेढलेली जागा आहे. तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे पुन्हा एकदा आपला निलेश दादा. तर निलेश दादा विचारा, निलेश दादा भैरवनाथाची काय गोष्ट आहे? भैरवनाथाला वैष्णोदेवीने वरदान दिलेलं आहे. जर माझं दर्शन भैरवनाथचं दर्शन केल्याशिवाय माझं दर्शन पूर्ण होणार नाही. आणि मित्रांनो आपण भैरवनाथ जेव्हा आलोय आणि भैरवनाथ पासून आपला जो देवीचा मंदिर आहे तो बघू शकता किती खाली दिसतोय आहे. खूप खाली आहे. हा बघा 2 किलोमीटर ते 2.5 किलोमीटर खाली आहे. हा बघा, आणि खूप सुंदर दिसतोय वरून. हा बघा
मित्रांनो, तुम्ही जेव्हा इथून भैरवनाथसाठी जो ट्रेक आहे तो स्टार्ट करताय तेव्हा आपल्याला भारतातला सर्वात उंचावरचा डॉमिनोज बघायला भेटतो. तर हा आहे भारतातला सर्वात उंचावरचा डॉमिनोज. आणि आता आपण भैरवनाथाचं दर्शन करून आलो आहे. खाली चाललो आहे. आपल्या सर्व मुलांचे सर्व मंडळीचे आता बॅग लॉकरवरून घ्यायचे. आम्ही तर मागाशी घेतलेली, बाकीच्या सर्व मंडळीची बॅग घ्यायची आणि आपला परतीचा प्रवास चालू होणार आहे. जितेश, तू आता एवढा वरती चढला, देवीचं दर्शन घेतलं, तर तुला कसं वाटलंय हा ट्रेक करताना, हा एक्सपिरियन्स घेताना, अनुभव घेताना कसं वाटलं तुला? हा अनुभव खूप विलक्षणीय होता, म्हणजे सांगता येणार नाही शब्दात. दर्शन तर छान झालं, पण अंतर एवढा दूर आहे की थोडासा त्रास पण झाला. पण बोलतात ना, त्रास झाल्याशिवाय दर्शन चांगलं होत नाही, तसंच आहे ते. आता आपण बघतोच आहे की एवढी गर्दी असून सुद्धा आम्ही दर्शन घेतलंय. सकाळी 7 वाजता मी ट्रेक करायला सुरुवात केली, ते ऑलमोस्ट 12 वाजता पोहोचलो फक्त वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायला. पण त्याच्यानंतर वैष्णोदेवी दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही भैरवनाथाचं दर्शन घ्यायला वरती गेलो. पण वरती ते 2 किलोमीटरचं अंतर आम्हाला 5 किलोमीटर असं वाटलं, कारण की थकलो होतो, अक्षरशः जेवण होतो. तर पण दर्शन घेऊन परत खाली आलो. आता बघूया पुढे काय प्लॅनिंग आहे ते सांगतो आम्ही. मित्रांनो, आता आपण उतरतोय आणि आलोय जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर खाली ट्रेक करून आलोय. आणि आत्ता वाजलेत 6 आणि 6 वाजता धुकं बघू शकता मित्रांनो. खूप सारं धुकं आहे, पूर्ण धुकाने वेढलेले आहे बघा. तर मित्रांनो, मागाशी आपण 5 किलोमीटर ट्रेक केला तेव्हा इकडून आलेलो आणि आता अर्धकुवारीसाठी जाणार रस्ता बघा इकडे वरती आहे. तर अर्धकुवारीसाठी आपण वरती जायचं आहे. हा बघा, मागाशी आपण सरळ गेलेलो डायरेक्ट भवनसाठी आणि हा आता अर्धकुवारीसाठी जातो आहे. मागाशी आपली जी मंडळी आहे काही तर तिकडून गेलेली आणि तिकीटं काढून आलेत अर्धकुवारीसाठी. तर आता आपण जाऊया आणि दर्शन करून घेऊया. तर चला अर्धकुवारीसाठी जाऊया आता. तर मित्रांनो, आपण फायनली येऊन पोचलोय अर्धकुवारी मंदिर. हे बघा, हा मंदिर व्हिडिओमध्ये बघितला आपण. तर हा बघा पूर्ण धुकाने वेढलेला आहे बघा. पूर्ण सगळीकडे तुम्हाला धुकच बघायला भेटतील. हा बघा, हे बघा, आणि ही आपली मंडळी. तर हे बघा, इथे सर्वजण जमलेत आपले आता. आणि हा बघा, इथे समोर मंदिर आहे अर्धकुवारी माताचं. आणि हे बघा, आता दुकानमध्ये काहीच दिसत नाही आहे, पण खूप सुंदर आहे. मागाशी आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. तर मित्रांनो, आता परतीच्या प्रवासामध्ये जोरदार आगमन झालंय पावसाचं. चल राव चल. हे बघा, जोरदार आगमन झालंय पावसाचं. हे बघा, धावत धावत खाल्या घाबरलो. हे बघा, आले ते सर्वजण. चाललोय, प्रवास कंटिन्यू करतोय. तर चला मित्रांनो, रात्रीचे वाजलेत 9 आणि आपला ट्रेक संपलाय बघू शकता. आपण पुन्हा एकदा आलोय स्वागत द्वारजवळ आणि आता आपला रिटर्न चाललोय. तर मित्रांनो, प्रवासामध्ये थोडाफार पाऊस भेटलाय. हे प्रवास खूप छान झालाय. आणि मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चला आता व्हिडिओला एंड करूया. बोलो माँ शेरावाले सच्चे दरबार की जय.